महावितरणच्या परीक्षेमध्ये जेवढेही ऍक्ट्स आहेत त्या सर्व ऍक्ट्स पैकी एक महत्वाचा ऍक्ट म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट, जीएसटी. जीएसटी बद्दल जेवढं जास्त अभ्यास केला तेवढं जास्त तुम्हाला अधिक माहिती मिळते. आपल्याला एकूण महावितरणच्या परीक्षेमध्ये 2च्या आसपास प्रश्न जीएसटी वर कंपल्सरी येणार आहेत आणि माझा परिपूर्ण प्रयत्न असेल आजच्या ह्या 1 तासाचा जो डेमो लेक्चर होणार आहे त्या 1 तासाच्या डेमो लेक्चर मध्ये जेवढेही गोष्टी मी शिकवेल त्यातून कंपल्सरी एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार, गॅरंटीड. राईट. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट बद्दल तुम्ही जर 11वीच्या पोर्शन मध्ये जर अभ्यासक्रम पाहिलं तर 11वी आणि 12वी मध्ये सर्वात जास्त जीएसटीचा वापर 11वीच्या याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये 11वीच्या पुस्तकामध्ये एक जीएसटीचा तक्ता सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या वस्तूवर किती किती % जीएसटी लागतो. त्या तक्त्यातून एक ना एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जीएसटीशी संबंधित. त्याचबरोबर जीएसटीशी रिलेटेड काही तरतुदी सुद्धा आहेत, त्याच्यावर आधारित आपल्याला ह्या क्लासमध्ये व्यवस्थितरित्या डिस्कस करायचं आहे. ओके. मी आतापर्यंत मुलांना अकाउंट्स हा शब्द अकाउंट हा जो सब्जेक्ट आहे तो बीकॉम लेवलला, सीए फाउंडेशन लेवलला, सीए इंटर लेवल आणि 11वी 12वी लेवलला मोस्ट ऑफ शिकवायचो. बट जो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील जे मुलं आहेत, जेवढेही विद्यार्थी देणार आहेत, त्यांची जे या चॅप्टर प्रती किंवा ह्या ओव्हरऑल सब्जेक्ट प्रती जर अभ्यासाचा दृष्टिकोन असेल तर त्यांना काही काही आता टीचरशी मी व्हिडिओज रेफर करतो युट्यूबवर जे सगळं शिकवायला आणि एक्झॅक्ट मुलांना काय पाहिजे हे जेव्हा मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तर अनेक मुलं असे आहेत की ज्यांना सर्व माहिती इंग्लिश मधून पाहिजे असते. अनेक मुलं असे आहेत की ज्यांचं अकाउंट इंग्लिश मध्ये आहे बट त्यांना समजून सांगत असताना ते सब्जेक्ट मराठी मधून शिकवताना असलं पाहिजे. असं अनेक मुलांच्या मध्ये कॅटेगराईज आहेत. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणून माझा जो नोट्स देण्याची पद्धत होती पहिल्या 3 डेमो व्हिडिओज मध्ये त्यापेक्षा इथून पुढे नोट्स देण्याचा जो वे आहे तो कुठे ना कुठे डिफरंट असणार आहे आणि एव्हरी सिंगल व्हिडिओज मध्ये इथून पुढचे जेवढेही माझे व्हिडिओज येतील त्या प्रत्येक व्हिडिओज मध्ये त्या पर्टिक्युलर टॉपिकशी रिलेटेड मी जे पण काही शिकवलं त्याच्याशी रिलेटेड लगेच तुम्हाला एमसीक्यूज लगेच लाईव्ह क्लासमध्ये मिळतील आणि ह्या सर्व नोट्सचा जो पीडीएफ आहे तो सुद्धा तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. राईट. जीएसटी ऍक्ट म्हणजेच काय, इन शॉर्ट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट 2017. 1 जुलै 2017 पासून ऍक्टची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये करण्यात आली होती. ओके. जेव्हा ऍक्ट लागू करण्यात आला होता एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर होता बट नंतर 370 हटल्यामुळं पुरा भारतामध्येच हा ऍक्ट लागू करण्यात आला होता. ज्याचं मेन मोटोस होतं वन नेशन वन टॅक्स. आता या जीएसटी ऍक्ट बद्दल 15 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तपासूया. तुम्हाला जर मागचं लिहिलेलं दिसत नसेल तर मेक शुअर करा तुम्ही तुमच्या व्हिडिओची जे रेझोल्युशन आहे ते थोडंसं वाढवताल म्हणजे सर्व गोष्टी क्लिअर होतील. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट जीएसटी आपल्याला आज फक्त 15 मेन पॉइंट डिस्कस करायचे आहेत. असे छोटे छोटे पॉइंट्स ज्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात. ओके. पहिलं पॉइंट इथे सांगण्यात आलेला आहे द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट जीएसटी ऍक्ट ऑफ इंडिया enacted in 2017. It is a comprehensive tax reform aimed at unifying the country indirect taxation system. Here are the 50 key points of Indian GST Acts. आता इथे थोडक्यात काय सांगलेलं आहे तुम्हाला चेक करा की भारतामध्ये जो जीएसटी कायदा लागू करण्यात आला होता तो 2017 साली लागू करण्यात आला होता आणि या ऍक्टचं मेन पर्पज काय आहे की देशामध्ये जे अप्रत्यक्ष कर प्रणालीचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने व्यापक कर सुधारणा आहे आणि जीएसटी कायदा 2017 मधील महत्वाचे मुद्दे म्हणजे थोडक्यात काय सांगण्यात आलं जीएसटीचा मेन पर्पज काय होता की अगोदरची जी टॅक्स सिस्टम होती ते वेगवेगळे होते. अनेक राज्यामध्ये त्या सरकारनुसार वॅट टॅक्सेस सर्व्हिस टॅक्सेस वगैरे आकारला जायचे बट आता इथं जीएसटी लागू केल्यामुळं संपूर्ण भारतामध्ये एकच कर लागू होतो. सपोज आता वॉशिंग मशीन जे आहे त्याच्यावर जर महाराष्ट्रात 28% जीएसटी असेल तर तेवढाच जीएसटी गुजरातमध्ये त्या वस्तूवर असेल. अगोदर थोडंसं कुठं ना कुठं कमी जास्त होत होतं. सर्वात पहिलं पॉइंट ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे सिंगल टॅक्सेशन सिस्टम. आता नोट्स अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेला आहे की सपोज एखाद्या एक विद्यार्थ्याला 1 तासाचा व्हिडिओ बघायचा टाइम नाहीये, त्याला तो व्हिडिओ कमीत कमी वेळात कंप्लीट करायचा आहे सिलेबस, तर व्हिडिओ न पाहता तो फक्त नोट्स सुद्धा
पाहून सर्व सिलेबस कव्हर करू शकतो. बट कुठं ना कुठं व्हिडिओ पाहिला नाही, फक्त नोट्स पाहिलात तर ते अर्धवट नॉलेज मिळते. त्याच्यामुळे कुठं ना कुठं व्यवस्थित पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. सर्वात पहिले सांगितलेलं आहे सिंगल टॅक्सेशन सिस्टम, एकल कर प्रणाली. म्हणजेच काय, इथे काय सांगण्यात आलेलं आहे, जीएसटी रिप्लेस मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्सेस लाईक वॅट, सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल एक्साइज ड्युटी. जीएसटी भारतामध्ये येण्याच्या अगोदर, जीएसटी कायदा लागू होण्याच्या अगोदर भारतामध्ये कोणते कोणते कर आकारण्यात येत होते? वॅट चार्ज, वॅट व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, व्हीएटीचं फुल फॉर्म काय? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. सर्व्हिस टॅक्स, सेवा कर लागू करण्यात येत होता. आणि केंद्र शासनामार्फत सेंट्रल एक्साइज ड्युटी लागू करण्यात आली होती. राईट. क्रिएटिंग अ युनिफाईड टॅक्सेशन सिस्टम अक्रॉस इंडिया. आता अगोदर जे आहे हे 3 प्रकारचे कर लागू करण्यात येत होते, वॅट टॅक्सेस, सर्व्हिस टॅक्सेस आणि सेंट्रल एक्साइज ड्युटी. म्हणजेच काय, सेंट्रल एक्साइज ड्युटीचा अर्थ आहे, लगेच मराठीमध्ये भाषांतर बघा, केंद्रीय उत्पादन शुल्क. हे 3 अगोदर लागू करण्यात आले होते. बट त्याची जागा आज जीएसटी ने घेतलेली आहे. आता हे तीनही नसून फक्त आणि फक्त जीएसटी लागू करण्यात येते. इथून लेक्चरच्या पुढच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला जीएसटी बद्दल तर माहिती सांगणार आहे, बट एक्झॅक्ट जीएसटीचं ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचं, त्याची जर्नल एंट्रीज काय होते, याच्याबद्दल सुद्धा माहिती देईन. तुमच्यापैकी जेवढेही स्टुडंट आहेत त्यांची 12वी मे बी 2020 किंवा त्याच्या अगोदर झालेली असेल, 2021 किंवा 22 मध्ये ज्यांची 12वी झाली त्यांना एक्झाम नाहीये, बरोबर आहे. आणि 11वीच्या सिलेबस मध्ये 2020 पासून, म्हणजे तुमची 12वी झालेल्या नंतरच हा सिलेबस आलेला आहे. म्हणजे कुठं ना कुठं जर्नल एंट्रीज विथ जीएसटी तुम्ही आतापर्यंत केलेलं नसाल, बट त्याच्याबद्दल मी व्हिडिओच्या एंडला माहिती देईन. सेकंड ह्याच्यामधला मेन पॉइंट आहे ते म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहिलं पॉइंट की जीएसटी हा एक सिंगल टॅक्सेशन सिस्टम होता, ज्याच्यामध्ये सिंगल टॅक्सेशन सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये अगोदर जे 3 प्रकारचे कर लागू करण्यात आले होते ते रद्द करून आता फक्त एकच कर होईल. अगोदर कोणते 3 कर होते? वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि सेंट्रल एक्साइज ड्युटी. या तीनही रद्द करून आता जीएसटी त्याचा रिप्लेस करण्यात आलेला आहे. त्यानंतर ड्युअल स्ट्रक्चर, दुहेरी रचना. आता हे ड्युअल स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर इथं सांगण्यात आलेलं आहे की व्यवस्थित फोकस करा. The GST Act follow a dual structure consisting central GST and government and state GST. म्हणजे CGST आणि SGST लेविड आकारण्यात आलेले आहेत. आता उदाहरणार्थ एक्झॅक्ट ह्याचा अर्थ काय की आकारणं म्हणजेच काय, सपोज एखाद्या वस्तूवर तुम्हाला 5% जीएसटी आकारण्यात आला, जीएसटीच्या करामध्ये 5% सुद्धा कर आहे, 5% जीएसटी. तर ह्या 5% आता ओव्हरऑल हे 5% काय आहे, जीएसटी आहे, राईट. तर या 5%ची विभागणी 2 विभागात करण्यात येते. पहिल्या विभागाला नाव दिलेलं आहे सीजीएसटी आणि दुसऱ्या विभागाला नाव दिलेलं आहे, दुसऱ्या पोर्शनला एसजीएसटी, राईट. आणि विभागणी किती किती होणार, 5च्या अर्ध म्हणजेच 2.5%, 2.5%ची विभागणी होणार. कोणती कोणती विभागणी होणार? एक सीजीएसटी, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि एक एसजीएसटी. म्हणजे सपोज तुम्ही जर 50 रुपये जीएसटी पेड केलात, 50 रुपये, तर त्यातले 25 रुपये जातील केंद्र सरकारकडे, मोदी शासनाकडे जातील, आणि राहिलेले 25% त्या त्या राज्यातील राज्य सरकारकडे जातील. म्हणजे जीएसटीची जी विभागणी आहे ते 2 विभागात केलेली आहे. पहिले विभाग सीजीएसटी आणि दुसरा विभाग एसजीएसटी, असं इथं या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे, राईट. चेक करा. जीएसटी कायदा दुहेरी संरचनेचे अनुसरण करतो, ज्यात सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या केंद्रीय जीएसटीचा समावेश आहे, राईट. सीजीएसटीचा समावेश सुद्धा आहे, एसजीएसटीचा सुद्धा समावेश आहे. तिसरं पॉइंट ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की इंटिग्रेटेड फक्त 15 पॉइंट डिस्कस करायचं, जास्त त्याच्या डीप मध्ये जायचं नाही, कारण हा फर्स्ट लेक्चर आहे. दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण फक्त सेक्शन्स वर डिस्कस करणार आहोत की जीएसटीचा कोणता सेक्शन्स महत्वाचा आहे, त्याचे रूल्स काय आहेत, आणि त्याच्या आधारावर एमसीक्यूज. तिसऱ्या सेक्शन्स मध्ये आणखी काय पॉइंट, आणि मग दॅट्स इट. जीएसटीच्या ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा नाही, कारण जिथं बरं मला माहित आहे फक्त 2 प्रश्न तुम्हाला जीएसटी वर कंपल्सरी विचारण्यात येतील. एक प्रश्न 11वी वर आधारित असेल, ज्याच्यामध्ये एखादी एक वस्तू देण्यात येईल तुम्हाला, त्याच्यावर किती टक्के जीएसटी, जसं की आयपीएल मॅचेसचे तिकीट असेल तर त्याच्यावर किती टक्के जीएसटी असते, टोबॅको प्रोडक्टवर
किती टक्के जीएसटी असते. ड्रामा मूवीचे तिकीट जर पाहायला गेलं तर त्यावर किती पर्सेंट जीएसटी असते. असं एक ना एक क्वेश्चन हमखास येईल म्हणजे येईलच. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. इंटिग्रेटेड जीएसटी ज्याला म्हणतात IGST. आता इंटिग्रेटेड जीएसटी आतापर्यंत आपण दोन प्रकार बघितलात. सर्वात पहिलं बघितलं CGST, राईट. दुसरा प्रकार बघितला आपण, पहिला प्रकार होता CGST, दुसरा प्रकार होता SGST. आता तिसरा प्रकार आहे IGST. आता हे एक्झॅक्ट IGST भानगड काय आहे चेक करा. फॉर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन्स IGST is levied which is collected by the center and then distributed to the destination state. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. अनेक वेळा असं होते की वस्तूची जी खरेदी विक्री आहे ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात करण्यात येते. बरोबर आहे. तुम्ही जर नॉर्मली ज्या ठिकाणी ज्या राज्यात तुम्ही राहता त्याच राज्यात जर वस्तूची खरेदी विक्री केली तर मग तुम्हाला जीएसटी भरावं लागते. बरोबर आहे. बट एखाद्या वेळेस तुम्ही प्रॉपर रहिवासी आहात महाराष्ट्राचे आणि गुजरात मधून तुम्ही एखादी एक वस्तू प्रोडक्ट परचेस केलात तर अशा वेळेस तुम्हाला IGST पेड करावं लागते. IGST म्हणजेच काय, इंटिग्रेटेड जीएसटी, म्हणजे आंतरराज्यीय जीएसटी तुम्हाला पेड करावं लागते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. मराठीमध्ये भाषांतर लगेच. आंतरराज्यीय व्यवहारांसाठी IGST आकारला जातो जो केंद्र सरकारद्वारे गोळा केला जातो आणि नंतर गंतव्य राज्यात वितरित केला जातो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय की सपोज तुम्ही देगलूर सॉरी मी जिथं राहतो त्या प्लेसचं नाव देगलूर आहे. तुम्ही महाराष्ट्रातून एखादी एक वस्तू परचेस केलं, तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि गुजरात मधून एखादी एक वस्तू परचेस केलं तर अशा वेळेस ते जे वस्तू खरेदी करण्यात आली होती, राईट, जे जीएसटी पेड करण्यात आली होती, तुम्ही कुठले आहात, तुम्ही प्रॉपर महाराष्ट्राचे आहात, राईट, तर ते सर्व ट्रान्झॅक्शन जे पैसे जे आहेत ते गव्हर्नमेंटकडे जातील आणि मग तिथून ते जे पैसे आहेत ते वापस तुमच्या राज्यामध्ये येतील. गव्हर्नमेंट काय करते, ज्या राज्यातले इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या राज्यात त्याचे पैसे पाठवून देत असते. राईट. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जीएसटी चे दोन विभागणी करण्यात येते, CGST, IGST. जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर व्यवहार केला तर अशा वेळेस आंतरराज्यीय व्यवहारांसाठी IGST पेड करण्यात येते. त्याच्यानंतर आहे टॅक्सेबल इव्हेंट. आता टॅक्सेबल इव्हेंट इथे एक शब्द आलेला आहे, ह्याचा अगोदर पण आला होता, लेव्हिट, म्हणजेच काय, आकारणे, की जीएसटी कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सवर जीएसटी एक्झॅक्ट आकारल्या जाते. ओके, तुम्हाला जर हे सर्व नोट्स पाहिजे असतील तर हे सर्वच्या सर्व नोट्स सारथी एज्युकेशनच्या ऍप मध्ये जो आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये कोर्समध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर माझा जो क्लास आहे DA2 अकॅडमीचा जो ऍप आहे तिथे सुद्धा महावितरणची एक बॅच आम्ही स्टार्ट केलेली आहे. त्या महावितरणच्या बॅच मध्ये सुद्धा हे अशा प्रकारचे इझी नोट्स तुम्हाला मिळून जातील. राईट. हा जो डेमो लेक्चर आहे हा आपला 4था डेमो लेक्चर आहे. आणखी एक डेमो लेक्चर येईल. 5 डेमो लेक्चर झाल्यानंतर बाकी सर्व लेक्चर जे आहेत ते फक्त आणि फक्त बॅचेस मध्येच दिसतील, याच्यानंतर युट्यूब वर दिसणार नाहीत. ओके, ग्रेट. आता टॅक्सेबल इव्हेंट्स म्हणजेच काय, टॅक्सेबल इव्हेंट्स म्हणजे कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सवर एक्झॅक्ट जीएसटी आकारण्यात येते. काही ट्रान्झॅक्शन्स असे असतात की ज्याच्यावर जीएसटी आकारण्यात येत नाहीत, बट कोणत्या प्रकारचे एक्झॅक्ट टॅक्सेबल इव्हेंट कोणते आहेत. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, जीएसटी इज लेव्हिड, म्हणजे जीएसटी कधी आकारला जाते, ऑन द सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जेव्हा व्यक्ती वस्तूंचा व सेवांचा पुरवठा करतो. वस्तूंचा पुरवठा म्हणजेच काय, तुमच्या दुकानात एक व्यक्ती आला, पैसे दिले आणि तुम्ही जर त्याला वस्तू विकलत तर त्याला वस्तूंचा पुरवठा म्हणतात. किंवा सर्व्हिसेस, सेवेची देवाणघेवाण झाली त्यावेळेस सप्लाय इन्क्लुड्स ऑल फॉर्म ऑफ सप्लाय सच कॅन सेल. म्हणजे आता सप्लायचा अर्थ काय की एक्झॅक्ट कोणते त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स येतात. सर्वात पहिले इथे सांगण्यात आलेलं आहे, मी याला हायलाइट करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. सेल, ट्रान्सफर, बार्टर, लायसन्स, रेंटर, लीज, हे ज्या अशा प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे सर्व ट्रान्झॅक्शन्स जीएसटी मध्ये येतात. ओके, थोडस मला टाइम द्या. अशा प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते जीएसटी मध्ये येतात. काय सांगण्यात आलेलं आहे, जीएसटी इज लेव्हिड ऑन द सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सप्लाय इन्क्लुड्स कशा प्रकारची सप्लाय, कशा प्रकारचा पुरवठा किंवा सेवा. ट्रान्सफर, जर एखाद्या व्यक्तीने संपत्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने केली तर अशा प्रकारच्या ट्रान्सफरवर किंवा एका ठिकाणावरून वस्तू दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन झाले त्यावेळेस. बार्टर म्हणजे काय, वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण झाली.
एक्सचेंज काहीतरी आदला बदल झालं, लायसन्स, रेंटल आणि लीज, जेव्हा जेव्हा घर भाडे तत्वावर देता, लीजवर देता, अशा प्रकारचे सुद्धा ट्रान्झॅक्शन्सवर जीएसटी अप्लाय करण्यात येते. कन्सिडरेशन बाय पर्सन इन कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. राईट, फर्दरन्स ऑफ बिझनेस म्हणजेच काय, चेक करा. आता इथं काय सांगण्यात आलेलं मराठीमधून जर थोडक्यात जर तुम्हाला भाषांतर समजून सांगायचं असेल तर, वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी आकारला जातो. पुरवठ्यामध्येच काय, विक्री, हस्तांतरण, वस्तू विनिमय, विनिमय किंवा विनिमय म्हणजेच काय, एक्झॅक्ट मार्केटिंग. ओके, परवाना, भाडे, भाडेपट्टी किंवा व्यवसायाच्या अभ्यासक्रमात किंवा पुढे चालत असताना एखाद्या व्यक्तीने विचारात घेण्यासाठी तयार केलेले किंवा मान्य केले जाणारे यासारख्या सर्व प्रकारच्या पुरवठ्यांचा समावेश होत असतो. थोडंसं ट्रान्सलेशन थोडं पुढे मागे झालेलं आहे, बट समजून घ्या की जीएसटी एक्झॅक्ट कोणत्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सवर लागण्यात येते. जेव्हा जेव्हा वस्तूची विक्री करण्यात येत असते, ट्रान्सफर करण्यात येत असते, बार्टर सिस्टमचा काही व्यवहार वगैरे झाला असेल, किंवा भाडे तत्व, तुमची जर प्रॉपर्टी कोणाला भाडं देत असाल तर त्या रेंटवर सुद्धा जीएसटी वगैरे आकारण्यात येतो. बट हे सर्व करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या व्यक्ती सर्व अकाउंटिंग प्रॉपर वे न मेंटेन करत आहे, जो व्यक्ती एक नंबरचा रेकॉर्ड करत आहे, गव्हर्नमेंटला टॅक्स वगैरे पेड करत आहे, त्याच्या मार्फतच मोस्ट ऑफ टाइम जीएसटीचं सर्व रेकॉर्ड करण्यात येते. अदरवाईज जर एखादा व्यक्ती नंबर 2चा बिझनेस करत असेल तर मग अशा वेळेस सर्व पैसे त्याच्या खिशामध्ये जातात. ओके, चला त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जे की एक्झामला विचारण्यात येणारा प्रश्न आहे ते म्हणजे जीएसटीचा दर, जीएसटीचे रेट्स काय सांगण्यात आलेलं आहे. जो जीएसटीची वर्गवारी आहे ते एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या वर्गामध्ये केलेली आहे चेक करा. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, जीएसटी रेट्स आर क्लासिफाईड इनटू 4 मेन स्लॅब्स. ज्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, 5, 12, 18, 28 विथ सर्टन आयटम्स अट्रॅक्टिंग इन नील रेट और बिंग एक्झम्प्टेड. आता इथं 4 टाईप सांगण्यात आलेले आहेत, बट एकूण जर पाहायला गेलं तर जीएसटीची वर्गवारी जी आहे ते 5 ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. सर असं कसं 5? कारण काही काही वस्तू अशा आहेत ज्याच्यावर 5%, काही काही वस्तूवर 12%, काही काही 18, काही काही 28 आहेत, आणि काही काही वस्तू अशा आहेत की ज्याच्यावर 0% जीएसटी आकारण्यात येत असतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल स्लॅब्स किती असतात, 5. 5 कोणते, 0, 5, 12, 18, 28. पाठच करून टाकायचं, 0, 5, 12, 18, 28, 0, 5, 12, 18, 28 हे जीएसटीचे एकूण स्लॅब्स आहेत ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट जीएसटी आकारण्यात येतो. आता असं म्हणल्याबरोबर तुमच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की कोणते कोणते वस्तू आहेत जे की 0% मध्ये येतात, 5%, 12%, 18% मध्ये येत असतात, तर चेक करा. आता 0% मध्ये हे 11वीचे पुस्तक आहे. जर तुमच्यामध्ये नोट्स मध्ये जर 11वीचे पुस्तक समाविष्ट नसेल तर फटाफट समाविष्ट करून घ्या, पीडीएफ ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे. तर आता ह्या 11वीच्या पुस्तकामध्ये 0% मध्ये कोणते कोणते वस्तू येतात बघा. आता जे जीवनावश्यक वस्तू असतात, राईट, त्याच्यावर जीएसटी कसं असतं, त्याच्यावर जीएसटीचा दर 0% असतं. जसं की इसेन्शियल कमोडिटीज असं म्हणलेलं आहे. इसेन्शियल कमोडिटीज म्हणजे काय, जीवनावश्यक वस्तू, गरजेच्या वस्तू, फूड, अन्न, ग्रेन्स म्हणजे डाळी, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, फळं, भाजीपाला, दूध, मीठ, अर्धन पॉट्स म्हणजे मातीचे भांडी, याच्यावर 0% जीएसटी आहे. याच्यावर 1 रुपये जीएसटी आकारला जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्टिव्हिटीज. चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, जे सेवाभावी संस्थांचे व्यवहार किंवा कोणतेही जे त्यांच्या मार्फत कार्य करण्यात येतं त्याच्यावर 0% जीएसटी. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, दुष्काळग्रस्त भागामध्ये जेव्हा पाण्याचं पुरवठा करण्यात येतो तर अशा वेळेस सुद्धा त्याच्यावर 0% जीएसटी लागू होते. यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, सर्वसामान्यपणे जे आपण नॉर्मली गावातले रस्ते वगैरे वापरता त्याच्यावर सुद्धा 0% जीएसटी असते, टोल नाका सोडून. त्यानंतर पब्लिक लायब्ररी, सार्वजनिक वाचनालय, शेतीशी रिलेटेड व्यवहार असेल त्याच्यावर 0 जीएसटी नसतो. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लॅब येते 5%, 12%, 18% आणि 28%. तर तुम्ही सर्व विद्यार्थी जेवढे स्टुडंट हे व्हिडिओ पाहत आहेत, हा क्लास झाल्यानंतर ह्याचे नोट्स तुम्हाला पर्टिक्युलर फोल्डर मध्ये अवेलेबल होऊन जातील. तिथून हा फोल्डर घ्यायचा आहे, पीडीएफ ओपन करायचा आणि एक वेळ सर्व वस्तू वाचून घ्यायचे आहेत. याच्यातलं कोणतंही तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकते. जसं की बटर इज अ प्रोडक्ट ऑन विच ... % जीएसटी इज
कॅल्क्युलेटेड. बटरवर किती टक्के जीएसटी आकारण्यात येतो. आता बटर हा असा वस्तू आहे की तुम्ही त्याच्याशिवाय जीवन जगू शकता, ते काय कंपल्सरी नाहीच असं नाही, बट तरी सुद्धा खाण्यात येत असते, मग अशाला कन्झ्युमर गुड्स असं म्हणतात, राईट. मग त्याच्यावर किती टक्के जीएसटी आकारण्यात येतो? 12% जीएसटी आकारण्यात येत असतो. अनेक वेळा काय होते, वस्तू जर अचानकपणे गरज वाढली, वस्तू जर जीवनावश्यक कॅटेगरीमध्ये आली, तर गव्हर्नमेंट काय करते, त्याच्यावरती जीएसटी कमी करून टाकतात. उदाहरणार्थ, कारण ते सर्व लोकांना परवडावं म्हणून. लॉकडाऊन मध्ये, कोरोना काळामध्ये लोकांच्या इम्युनिटीवर प्रश्न येत होते, तर त्यावेळेस ज्या कोरोना बाधित जेही रुग्ण होते, ज्याची इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग असेल, तो त्या कोरोनातून लवकर बरा व्हायचा, असं काहीतरी एक तिथं त्यावेळेस म्हणत होते. आणि मग इम्युनिटी स्ट्रॉंग करायचं असेल तर मध, हनीचं सेवन जास्त करावं लागेल. आणि हनी असा प्रोडक्ट होता, त्यावेळेस त्या हनीवर 12% जीएसटी आकारण्यात येत होते. मग त्याच्यानंतर त्याला 12%तून कमी करून गव्हर्नमेंट मार्फत किती टक्के करण्यात आला, त्याला 5% करण्यात आला. काही काही वस्तू अशा आहेत की ज्याच्यावर जीएसटी कमी जास्त होत असतो. मोबाईलवर सुद्धा सुरुवातीला जेव्हा लागू करण्यात आला होता, त्यावेळेस 18% जीएसटी होते, त्यानंतर त्याला 12% करण्यात आला. करंट सिच्युएशन मध्ये सुद्धा काही काही फ्लॅगशिप फोन्स आहेत की ज्याच्यावर 18% जीएसटी आकारण्यात येतो. ओके, आता हे एवढे सर्वचे सर्व तुम्हाला पाठांतर करून घ्यायचे. 28% मध्ये बघा, 28% म्हणजे काय की 1000ची एखादी वस्तू घेतला आणि त्याच्यावर 28% जीएसटी असेल, तर तुम्हाला 1000च्या ऐवजी 1280 रुपये, 1000 वर 28% 280 रुपये, 1280 रुपये पेड करावं लागते. जसे की 28% म्हणजे काय, चैनीच्या वस्तू ज्याचं गरज राहत नाही, श्रीमंत लोकांना त्यांचं श्रीमंतीचं प्रदर्शन करायसाठी जे वस्तू असतात त्याच्यावर 28% जीएसटी आहे. उदाहरणार्थ, लक्झरी आयटम्स म्हणजेच काय, मोटरसायकल असेल, स्पेअर पार्ट असतील, लक्झरी कार्स, महागड्या गाड्या असतील, पान मसाला असेल, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट्स, एरिएटेड वॉटर, ह्याच्यावर पूर्णच्या पूर्ण जीएसटी किती टक्के आहे? 28% आहे. आता गव्हर्नमेंट काय काय म्हणजे अशा वस्तू की ज्याच्याशिवाय लोक जगू शकतात, त्याच्यावर म्हणजे जे जीवनावश्यक नसते तरी सुद्धा लोक घेतात, मग अशा वस्तूवर गव्हर्नमेंट मार्फत जास्त जीएसटी आकारण्यात येते. आता उदाहरणार्थ, आयपीएल मॅचचे जे तिकीट आहेत, आता तुम्ही आयपीएल बघू शकता, टीव्हीवर सुद्धा बघू शकता. असं कोणी आहे का स्टेडियम मध्ये जाऊन आयपीएल न बघल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असं कोणी नसतं, राईट. आयपीएल मॅच शिवाय तुम्ही राहू शकता, बट तरी सुद्धा लोक उत्सुकतेने मॅचेस बघायला जात असतात. 50-50 मॅचेस सुद्धा, एव्हरी सिंगल मॅचेस स्टेडियम फुल असतात. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करते, ओव्हरऑल त्या आयपीएलच्या गेम्सवर 28% जीएसटी चार्ज करत असते. त्याच्यानंतर विमान प्रवास असेल, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास, त्याच्यावर सुद्धा 28% जीएसटी आहे. तर कोणत्याही एका सेक्टरचं नाव घेऊन तुम्हाला विचारण्यात येते आणि मग त्याच्यावर जीएसटी आकारण्यात येतो. ओके, आता मोबाईल सुद्धा पहा. आज करंट सिच्युएशन मध्ये, आता हे पुस्तक प्रिंट झाली 2021 ला. ओके, आज सुद्धा काही काही फोन्सवर 18% जीएसटी आहे, बट इथे चेक करा, मोबाईल फोन हा 12% जीएसटी मध्ये सांगण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही सुद्धा किती टक्के मध्ये सांगण्यात आलेला आहे? 18% जीएसटी मध्ये सांगण्यात आलेला आहे. ओके, डन. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच की जीएसटी ची वर्गवारी 5 ह्याच्यामध्ये करण्यात येते: 0, 5, 12, 18, 28. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सर्वात इम्पॉर्टंट, कंपोजिशन स्कीम. आता कंपोजिशन स्कीम म्हणजेच काय, अनेक वेळा असं तुम्ही ऐकलेलं आहे की जीएसटी नंबर जर तुमच्याजवळ असेल तर जेवढं टॅक्स तुम्ही भरलात, समजा 28,000 रुपये टॅक्स भरलात, तर त्यातून तुम्हाला काही अमाऊंट सूट मिळते आणि उरलेले पैसे 28,000 भरलात तर 8,000 तुम्हाला वापस वगैरे येत असतात. गव्हर्नमेंट टॅक्स पेयर्सला सांगत असते की तुम्ही टॅक्स पेड करत जा, काही ना काही सूट तुम्हाला जीएसटी मध्ये मिळणारच. किंवा जीएसटी जर नंबर असेल, जीएसटी नंबर असेल, तर तुम्हाला एकूण टॅक्स मधून काही ना काही बेनिफिट गव्हर्नमेंट टॅक्स तुम्हाला परत करत असते, त्याला म्हणतात कंपोजिशन स्कीम. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. स्मॉल टॅक्स पेयर विथ अन अॅन्युअल टर्नओव्हर, स्मॉल टॅक्स पेयर्स म्हणलेलं आहे. ओके, स्मॉल टॅक्स पेयर्स with an annual turnover up to specified limit can opt for the composition scheme, which allows them to pay GST at fixed rate on their annual turnover and file simplified returns. आता काही काही उद्योजक असे असतात की ज्यांची जे वार्षिक उलाढाल असते, ओके, वार्षिक जे उलाढाल असते ते खूप कमी असते. एका
निश्चित लिमिट पर्यंत असते, ते त्याच्या पुढे जातच नाहीत. मग अशा वेळेस त्यांचा जीएसटीचा दर सुद्धा असतो तो निश्चित असतो, तो पण काही कमी जास्त होत नाही. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट मार्फत त्यांना कंपोजिशन स्कीम देण्यात येते, ज्याच्यामध्ये त्यांनी एक निश्चित अशी प्राइस दरवर्षी जीएसटी म्हणून पेड करत असतात. मग त्यांना त्याच्यापेक्षा कमी जरी झाला तर काही ना काही अमाऊंट त्याची सूट मिळत असते. आता सपोज एखादा एक माणूस आहे ज्याची जीएसटीची प्राइस दरवर्षी, स्मॉल बिझनेसमॅन आहे, त्याची जीएसटी दरवर्षी एक वेळेस 92,000 झाली, एक वेळेस 91,000 झाली, एक वेळेस 92, पुन्हा 91 मागच्या 2-3 वर्षापासून. मग अशा वेळेस त्यांना कंपोजिशन स्कीम मध्ये टाकण्यात येते आणि एक निश्चित दर फिक्स रेट ऑफ जीएसटी ठेवण्यात येतं. सपोज फिक्स रेट ऑफ जीएसटी 85,000 झाली आणि सपोज त्याचं दुसऱ्या वर्षी जीएसटी 91 झालं, तर मग त्याला 6,000 ची त्याला सूट मिळते. कंपोजिशन स्कीम असं त्याला म्हणतात. काय दिलेलं आहे चेक करा मराठीतून. कंपोजिशन स्कीम मध्ये की विशिष्ट मर्यादेपर्यंत वार्षिक उलाढाल असलेले छोटे करदाते कंपोजिशन स्कीम निवड करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या टर्नओव्हर निश्चित दराने जीएसटी भरता येतो आणि सरलीकृत रिटर्न भरता येतो. म्हणजे ज्यांचं टॅक्स भरायचं जे आहे ते एकदम सोयीस्कर होतं, सोपं होतं. कोणत्या स्कीम नुसार? अंडर कंपोजिशन स्कीम नुसार. आता मी तुम्हाला आता थोडा वेळ खाली सांगितलं होतं की तुम्ही जर एखादी वस्तू परचेस केला त्याच्यावर टॅक्स भरात 28,000, तर काही ना काही अमाऊंट गव्हर्नमेंट तुला सूट देत असते, तुम्हाला सूट देत असते. त्याला काय म्हणतात? टॅक्स इनपुट क्रेडिट, ITC. याच्यावर एक्झाम मध्ये कंपल्सरी प्रश्न येतो की एक्झॅक्ट इनपुट टॅक्स क्रेडिट ITC म्हणजेच काय? चेक करा. बिझनेसेस कॅन क्लेम क्रेडिट फॉर जीएसटी पेड ऑन इनपुट्स. म्हणजे जेव्हा जेव्हा अनेक वेळा असं होतंय की व्यवसाय मालक जो वस्तूची विक्री करायला आहे, तर वस्तूची विक्री करत असताना कस्टमर कडून त्याच्या मार्फत त्या वस्तूवर जीएसटी पेड करण्यात येते, बट त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करत असताना अनेक वेळा रॉ मटेरियल्स वगैरे लागत असतात. आता उदाहरणार्थ एका इंक पेन बनवणारी कंपनी असेल, तर इंक पेन बनवत असताना त्यांना पाणी लागत असते, राईट, प्लास्टिक लागत असते, इंकचं पावडर वगैरे लागत असते आणि असे अनेक रॉ मटेरियल्स लागत असतात. आणि अशा वेळेस businesses can claim credit for GST paid on inputs, raw material services against the GST liability on output supplies. However, certain conditions must be met for claiming it. आणि अशा वेळेस कच्चा माल ज्या वेळेस खरेदी करत असतो, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करून विकत असताना सुद्धा काही वेळा शासनामार्फत त्यांना टॅक्स मध्ये सूट देण्यात येते. राईट, ओव्हरऑल जर कच्च्या मालाच्या खरेदी किमतीवर समजा 28,000 टॅक्स वगैरे झालं, तर गव्हर्नमेंट मार्फत कुठं ना कुठं काही अमाऊंट त्यांना सूट देण्यात येते. त्यालाच म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, आता मराठीमध्ये सांगायचं असेल तर काय दिलेलं आहे? आउटपुट पुरवठ्यावरील जीएसटी उत्तरदायित्वाविरोधात इनपुट कच्चा माल सेवा वर भरलेल्या जीएसटी साठी व्यवसाय क्रेडिटचा दावा करू शकतात. तथापि आयटीसीचा दावा करण्यासाठी काही अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत. आता तुम्हाला कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करत असताना जो रॉ मटेरियल परचेस करता त्यावर जीएसटी वर तुम्हाला सूट वगैरे हवी असेल, तर काही गव्हर्नमेंट मार्फत अटीवर शर्ती दिलेल्या आहेत, जे की नेक्स्ट लेक्चर, कारण तो प्रो कॅटेगरी मधला आहे, कारण त्या एका कॅटेगरी मध्ये आपण डिस्कस करत बसलात तर लेक्चर अननेसेसरी लेंदी होईल आणि तुम्हाला क्वेश्चन्स तिथून येत नाही. तुम्हाला मेन टॉपिक्स मधून क्वेश्चन येतात, तेवढ्या डीप मध्ये जीएसटी मध्ये जात नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करत असताना जर उत्पादकाला कुठं ना कुठं टॅक्स मध्ये सवलत पाहिजे असेल, तर त्याला ITC चा वापर करावा लागतो. इनपुट टॅक्स क्रेडिटची सवलत त्याला घ्यावी लागते. ओके, त्याच्यानंतर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. आता रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हा एक जीएसटी मधला आणखी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की एक्झॅक्ट हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजेच काय. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम द लायबिलिटी टू पे जीएसटी इज ऑन द रिसिपंट ऑफ द गुड्स or services instead of supplier for specified categories of transactions. आता रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजेच काय की एक्झॅक्ट चेक करा. RCM म्हणजेच काय? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. आता सपोज ओके, एक फ्रीजचा उत्पादक आहे. सपोज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जेठालाल बद्दल डिस्कशन केलं होतं, राईट. तर सपोज हा एक जेठालाल आहे किंवा एक फ्रीज बनवणारी कंपनी आहे. ओके, किंवा आपण आज अझ्युम करूयात की जेठालाल हा एक व्यापारी आहे, राईट. जेठालालला फ्रीजची विक्री केली बबिताजीला, राईट. फ्रीजची जर किंमत 1 लाख असेल,
फ्रीजची जर प्राइस 1 लाख असेल तर त्यावर जीएसटी किती टक्के असेल, फ्रीजवर किती टक्के, 28% आहे. म्हणजे फ्रीजची एक्झॅक्ट किंमत किती झाली, 1,28,000. तर हे 28,000 पेड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, ते जे 28,000 आहेत ते पेड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असेल, रिसिपंट म्हणजेच कोणाची, बबिताजीची असेल इन्स्टेड ऑफ सप्लायर. हे 28,000 जेठालाल पेड करणार नाही. बबिताजी कडून जेठालाल 1,28,000 घेईल, त्यातले 1 लाख रुपये हे जेठालालच्या अकाउंट मध्ये असतील कारण ते वस्तूची किंमत आहे, आणि 28,000 जे एक्स्ट्रा आलेले आहेत ते जेठालाल मार्फत कोणाला पेड करण्यात येतील, 28,000 हे जेठालाल मार्फत गव्हर्नमेंटला जीएसटी म्हणून पेड करण्यात येतील. राईट, म्हणजे जीएसटी पेड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ते रिसिपंटची असते. अंडर विच रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंडर RCM द लायबिलिटी टू पे जीएसटी इज ऑन द रिसिपंट ऑफ गुड्स. जो व्यक्ती वस्तूची खरेदी करायला त्याच्याकडे जीएसटी पेड करण्याची जबाबदारी असते. म्हणजेच काय, जेठालाल बबिताजीकडून 28,000 घेतो, 28,000 जीएसटीचे आणि 1 लाख फ्रीजचे, त्यातले 1 लाख स्वतःच्या खिशात आणि 28,000 जीएसटी अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. ओके, नेक्स्ट आहे ई वे बिल. आता जीएसटी मध्ये आणखी एक सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे ई वे बिल. अनेक वेळा टॅक्सची चोरी देशातील व्यापारामार्फत होत होती. तर त्या टॅक्सच्या चोरीवर आळा घालावा म्हणून, टॅक्स चोरीवर रोख लावा म्हणून गव्हर्नमेंट मार्फत ई वे बिल लागू करण्यात आला. आता हे ई वे बिल म्हणजेच काय, चेक करा. फॉर द मुवमेंट ऑफ गुड्स व्हॅल्यूड अबव अ सर्टन थ्रेशोल्ड an electronic way bill, e-way bill is required which helps in tracking the movement of goods and preventing tax evasion. Tax evasion म्हणजे काय, टॅक्स चोरी. आता अगोदर असं होतं की वस्तूची जर विक्री झाली, संपलं, मॅटर क्लोज झालं. बट आता इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मुळे एक ई वे बिल जनरेट करण्यात येतो. त्याच्यामुळे एक्झॅक्ट लक्षात येतं की वस्तू कोणत्या राज्यातून कोणत्या राज्यात जात आहेत. राईट, प्रत्येक जीएसटी बिलावर बघा त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं ई वे बिल असतं आणि QR कोड किंवा बारकोड असतं, त्याच्यावर एक्झॅक्ट कळत असतं की ते वस्तू भलेही गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झाला असेल, पण गुजरातमधून ते वस्तू सुरुवातीला महाराष्ट्रात गेली, महाराष्ट्रातून ते वस्तू आंध्र प्रदेशमध्ये विकण्यात आली, तिथल्या एका व्यापारामार्फत ते जर वस्तू वापस कर्नाटकमध्ये आली, तर एक्झॅक्ट ओव्हरऑल वस्तूची मुवमेंट ट्रॅकिंग जे आहे ते करता येते. आणि ह्याच्यामुळं गव्हर्नमेंटला एक्झॅक्ट ज्याही देशातील केंद्र सरकार आहे, भारतातल्या केंद्र सरकारला त्या वस्तूचं जे SGST आहे, CGSTच्या नंतर जो SGST येतो, तर ते कोणत्या राज्याला बेनिफिट मिळायला पाहिजे ते बरोबर ई वे बिल मुळे कळतं. म्हणजेच काय की टॅक्सची चोरी होऊ नये. सपोज उदाहरणार्थ दिल्लीचा एक मोठा डिस्ट्रीब्युटर आहे एका वॉशिंग मशीन कंपनीचा, त्यांनी सब डिस्ट्रीब्युटरला गुजरातमध्ये वस्तू विकलं. त्याच्यानंतर गुजरातमधल्या सब डिस्ट्रीब्युटरनं महाराष्ट्रातल्या हेड डिस्ट्रीब्युटरला मुंबईमध्ये वस्तू विकलं. त्याच्यानंतर मुंबईमधल्या एका व्यापारानं कर्नाटकमधल्या एका दुकानदाराला ते वस्तू विकलं आणि कर्नाटकमध्ये त्या वस्तूची विक्री एका ग्राहकाला झाली. तर मग कायद्यानुसार आणि ई वे बिल नुसार SGST आहे, स्टेट अँड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ते गुजरातला महाराष्ट्राला न मिळता कुठं जाईल, कर्नाटकमध्ये जाईल. कशावरून, गव्हर्नमेंटला कसं कळतं, हे ई वे बिल थ्रू कळत असतं. बरोबर आहे. आणि याच्यामुळे काय होतं, टॅक्स चोरीला आळा बसतो. एक्झाम मध्ये क्वेश्चन येत असेल की फॉर द मुवमेंट ऑफ गुड्स व्हॅल्यूड किंवा विच डॉट डॉट हेल्प्स, असा प्रश्न येऊ शकतो. डॉट डॉट हेल्प्स इन ट्रॅकिंग द मुवमेंट ऑफ गुड्स अँड प्रिव्हेंटिंग टॅक्स इव्हेशन. तर तिथे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे ई वे बिल्स. ई वे बिल्स मुळे टॅक्स चोरीला आळा बसतो. त्याच्यानंतर आहे इथे मराठीमधलं भाषांतर जर बघितलं तर एका विशिष्ट उंबरठ्यापेक्षा जास्त मूल्य असलेल्या वस्तूंच्या हालचालींसाठी इलेक्ट्रॉनिक ई वे बिल आवश्यक आहे, जे वस्तूंच्या हालचालीचा मागोवा घेण्यास आणि कर चुकवण्यास प्रतिबंध करत असतात. आता मोस्ट ऑफ टाइम जे महागड्या वस्तू असतात, 1 लाख 2 लाख 2.5 लाख 10 लाख 15 लाख 60-70 लाखाच्या किमतीपेक्षा मोठे मोठे, जसं बॅनर प्रिंट करायची मशीन असेल किंवा टी शर्ट प्रिंट करायची मशीन असेल, खूप महाग असतात. राईट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द स्मॉल 70,000 मशीन. काही काही मशीन जे असतात खूप मोठे असतात. राईट, तर अशा वेळेस ते वस्तू
दुसऱ्या देशातून भारतामध्ये मागवल्या जातात. मग भारतामधून मेन डीलर असतो तो छोट्या छोट्या राज्यांमध्ये तालुक्यांना सप्लाय वगैरे करत असतो, राईट. तर अशा वेळेस वस्तूवर नजर ठेवण्यासाठी किंवा टॅक्सची चोरी होऊ नये म्हणून ई वे बिल जनरेट करण्यात येतो. त्याच्यानंतर आहे जीएसटीएन. आता हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट जे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असलं पाहिजे. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क GSTN is IT backbone of the GST regime, facilitating registration, return file, payment and other compliances related activities. आता GST भरत असताना कुठं ना कुठं देशाचं जे नेटवर्क आहे, IT रिलेटेड IT डिपार्टमेंट आहे, GST डिपार्टमेंटचा आयटीचा जो बॅकबोन आहे, तो मेन गोष्टी सर्व गोष्टी सांभाळत असतो जीएसटीएन. का? कारण मोस्ट ऑफ टाइम जेव्हा आयटी फायलिंग करण्यात येत असते ते देशामध्ये असणारे सर्व टॅक्स कन्सल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा त्यांच्याकडे काम करत असणारे सीएस वगैरे असतील किंवा स्वतःचा एका सीएसचा ऑफिस सुद्धा राहू शकतो, ते सुद्धा आयटी फायलिंग वगैरे करू शकत असतात, राईट. तर हे सर्व करत असताना जो ह्याच्यावर देखरेख करणारा असतो, जो डिपार्टमेंट असतो, त्या डिपार्टमेंटचं नाव आहे जीएसटीएन. त्याचं मेन काम काय आहे की फॅसिलिटेटिंग रजिस्ट्रेशन, जे नवीन व्यवसाय मालक त्यांचे जीएसटी रजिस्ट्रेशन करत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणे किंवा त्याचा प्रोसेस कंप्लीट करणे. त्याच्यानंतर रिटर्न फायलिंग, आयटी रिटर्न जेव्हा ऍट द एंड ऑफ इयर, फायनान्शियल इयर झाल्यानंतर वर्षभरातलं जेवढं पण तुमचं उत्पन्नावरील टॅक्स असेल आयटी रिटर्न ते भरत असता, त्याच्यावर देखरेख करणे. जीएसटीचे पेमेंट करणे असणे. जीएसटी पेमेंट करणे म्हणजेच काय की ओव्हरऑल केंद्र सरकारकडे जेव्हा पैसे जातात तर प्रत्येक राज्याला जीएसटीचे जेव्हा परतावा मिळत असतो एसजीएसटीचे, तर ते किती द्यायचं, कसं द्यायचं, कशा प्रमाणात द्यायचं, मिळाले का, ह्याच्यावर देखरेख जीएसटीएन मार्फत करण्यात येते. अँड अदर कंप्लायन्सेस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, राईट. आता मराठीमधून जर बघायचं असेल तर काय, चेक करा. वस्तू आणि सेवा कर नेटवर्क, जीएसटी नेटवर्क हा जीएसटी शासनाचा म्हणजे महाराष्ट्रातील जो भारतातील जो जीएसटी शासन आहे, आयटीचा कणा आहे, बॅकबोन समजला जातो. जीएसटीचा जो आयटी डिपार्टमेंटचा बॅकबोन हा जीएसटीएन नेटवर्क आहे. ह्याचं काम काय आहे की रजिस्ट्रेशन करणे, नोंदणी, रिटर्न फायलिंग, पेमेंट आणि इतर अनुपालन संबंधी क्रियाकलाप सुलभ करते. म्हणजे ओव्हरऑल जे सर्व कंप्लायन्सेस आहेत ते सर्व ऍक्टिव्हिटीज सोपं करतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स. अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स हा एक सर्वात आणखी महत्वाचा पार्ट जीएसटी ऍक्ट मधला समजला जातो. आतापर्यंत जीएसटीएन झालं, ई वे बिल झालं, आरसीएम रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम झालं, आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट झालं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स. आता अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स म्हणजेच काय, लक्ष द्या. आता ऍक्च्युअल मध्ये ह्याचे कन्सेप्ट मल्टिपल असतात. आता अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स वर जीएसटी मध्ये जवळपास, जीएसटी ऍक्ट जर पुस्तक तुमच्याजवळ असेल तर अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स मध्ये जवळपास 10 पानं तपशीलवार दिलेले आहेत. ई वे बिल मध्ये सुद्धा 10 पानं तपशीलवार दिलेले आहेत. बट त्या सर्व 10 पानं तुम्ही जर वाचत बसलात तर मग गेले 468 मध्ये काही पण होत नाही तुमचं. मग अशा वेळेस मेन त्याचा पॉइंट काय आहे आणि किती सोप्यातल्या सोप्या भाषेत तुम्हाला समजेल याचा माझा प्रयत्न आहे. कुठं ना कुठं काही वेळेस मी कन्सेप्ट बाजूला ठेवून तुम्हाला सोपं जावं, तुम्हाला लक्षात असावं की ई वे बिलचं काम काय आहे, त्याच्यानंतर अँटी प्रॉफिटरिंग मेजर्सचं काम काय आहे, हे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत कसं समजेल ह्याचा माझा प्रयत्न असेल. ओके. त्यामुळं इफ इन केस ऍक्च्युअल पॉइंट पेक्षा मी थोडं जरी कुठं ना कुठं आउट ऑफ द बॉक्स माहिती सांगत असेल तर त्याचा मेन हे आहे की तुम्हाला एक्झॅक्ट एमसीक्यू आलं तर ते क्रॅक कसं करायचं. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम स्टुडंट असे आहेत जे व्हिडिओज पाहिलेत की एक्झाम झाल्यानंतर, राईट, एक्झाम झाल्यानंतर सपोज त्यांनी 468 मध्ये लागले तर त्याच्यानंतर त्यांनी हा पार्ट कधी जिंदगीमध्ये ओपन सुद्धा करून पाहणार नाहीत आणि ऍक्च्युअल फॅक्ट आहे, बरोबर. त्याच्यामुळं पूर्ण डीप मध्ये न जाता कसं शॉर्ट मध्ये लवकरात लवकर ते पॉइंट कव्हर करता येईल त्याचा माझा प्रयत्न असेल. ऑल राईट. बट इफ इन केस तुम्हाला जर ह्याचे डीप नोट्स पाहिजे असतील तर जेवढेही कोर्स परचेस केलेले स्टुडंट आहेत चॅट सेक्शन मध्ये येऊन मेसेज करा की सर जीएसटी बद्दल मला डीप नोट्स द्या, मी लगेच पीडीएफ सेंड करून टाकेन. ओके, डन. आता अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स म्हणजे काय, बिझनेसेस आर रिक्वायर्ड टू पास ऑन द बेनिफिट ऑफ रिड्यूस्ड टॅक्स
incidence due to GST to customers by lowering the prices, the National Anti-Profiteering Authority ensures compliance with the provisions. आता अनेक वेळा असं होते की अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स NAA चा अर्थ काय की त्यांनी एकच काम करतात. अनेक वेळा विक्रेते काय करत असतात, वस्तूची किंमत कमी करत असतात. आता सरकार काय सांगितली की बाबा रेफ्रिजरेटरवर फ्रीजवर 28% GST आहे, बट त्याची प्राइस किती ठेवायचं गव्हर्नमेंटच्या कुठं हातामध्ये आहे, त्याची प्राइस किती ठेवायचं हे उद्योजकाच्या हातामध्ये आहे. आणि मग उद्योजक काय करतात, नीट लक्ष द्या, उद्योजक काय करतात, जेव्हा कस्टमर त्यांच्या बिझनेस मध्ये येत असतात, त्यांच्या जवळचे कस्टमर किंवा प्रत्येक कस्टमर ते सांगत असतात की या फ्रीजची जी प्राइस आहे ते 34,000 रुपये आहे. आणि कस्टमर जवळ दोन ऑप्शन असतात, एक तर 34,000 वर जीएसटी पेड करणे, जे की 34,000 वर पण जीएसटी बऱ्यापैकी जास्त होते. आणि मग तोच व्यापारी त्या कस्टमरला सांगत असतो तुम्हाला फ्रीज तर हाच मिळणार आहे ओरिजिनल, राईट. तुमच्याजवळ दोन ऑप्शन आहेत, एक तर 34,000चं फ्रीज त्याच्यावर 28% जीएसटी असेल, दुसरा हा सेम फ्रीज तुम्हाला मिळेल 20,000 मी तुमच्याकडून एक्स्ट्रा बाजूला काढून घेईन साईडला, आणि बिल वर लिहीन 14,000, म्हणजे या फ्रीजची किंमत किती होईल 14,000, आणि 14,000 वर 28% जीएसटी लावेल. म्हणजे अनेक वेळा व्यापारी काय करत असतात, वस्तूची किंमत कमी करून जीएसटी आकारत असतात. आता साधं सिंपल लॉजिक आहे, व्यापाऱ्याला त्याला मिळणार होते 34,000, त्याचं त्याला 34,000 मिळाले. कसं, हे बघा 20 आणि इकडे 14, व्यापाऱ्याला 34,000 आले, बट गव्हर्नमेंटला 34,000 वर 28% मिळायला पाहिजे होते, तर गव्हर्नमेंटला फक्त किती हजारावर 28% मिळाले, 14,000 वर 28% मिळाले. तर अनेक वेळा व्यापारी काय करत असतात, वस्तूची किंमत कमी दाखवून जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्यापैकी मॅक्सिमम जण ज्यांनी लॉजेस मध्ये आतापर्यंत गेले असतील, रेस्ट हाऊस मध्ये, गेस्ट हाऊस मध्ये किंवा अनेक ठिकाणी कुठे हिल स्टेशनला वगैरे फॅमिली सोबत गेला असताल तुम्ही, तर अनेक वेळा लॉजवाला विचारतो की एका डे साठी रूमची प्राइस किती आहे, मग लॉजवाल्या मार्फत सांगण्यात येते की एका रूमची जी प्राइस आहे ते 2,500 रुपये आहे, त्याच्यावर जीएसटी लागेल. तुम्ही जर त्याला म्हणलात की नाही 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 जास्त बोलावलंय, तर तो म्हणेल तुम्हाला 1,500 रुपये मध्ये पण मिळेल, पण तुम्हाला बिल मिळणार नाही. मग अशा वेळेस ते पूर्णच्या पूर्ण त्याच्या खिशामध्ये जातात, गव्हर्नमेंटला 1 रुपये मिळत नाही, राईट. ते अशा आता NAA काय करते, नॅशनल प्रॉफिटिंग मेजर्स मध्ये, जे नॅशनल नॅशनल प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी असते, एक्झाम मध्ये प्रश्न येते तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. द नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी NAA चं काम काय आहे की याच्यावर देखरेख करणे, राईट. काय सांगण्यात आलेलं आहे, बिझनेस आर रिक्वायर्ड टू पास द बेनिफिट ऑफ रिड्यूस टॅक्सेस incidence due to GST to the customers by lowering the prices. The anti-national profiteering authority ensures compliances with these provisions. म्हणजे याच्यावर देखरेख करण्याचं काम कोणामार्फत करण्यात येत असतो, याच्यावर देखरेख करण्याचं काम NAA मार्फत करण्यात येतो. त्याचबरोबर NAA आणखी एक काम करत असते, सपोज हा 2 लाखाचा डिजिटल बोर्ड आहे आणि याच्यावर मी जे जीएसटी पेड केलं, तर 2 लाख वर 28% जीएसटी होते, नियर अबाउट 56,000, राईट. तर अनेक वेळा शासन सांगत असते की 2 लाखाची वस्तू आहे, 28% जीएसटी 56,000 व्हायली, बट 56,000 न घेता, नीट लक्ष द्या, 56,000 न घेता तुम्ही कस्टमर कडून फक्त 40,000 जीएसटी घ्या, 16,000 त्याला जीएसटी मध्ये काय करा, सूट द्या. ओके, मग आता अशा वेळेस हे त्या सेलरला माहित असते की या 2 लाखाच्या बोर्डवर 28% जीएसटी 56,000 आहे आणि त्याला 16,000 सूट द्यायचा, म्हणजे त्याच्याकडून किती हजार रुपये काढून घ्यायचे, फक्त 40,000. तर सेलर काय करत असतो माहित आहे का, की या 2 लाख वर 28% जीएसटी 56,000 काढून घेतो विक्रेत्याकडून, सॉरी ग्राहकाकडून, आणि मग ग्राहकाकडून 2,56,000 काढून घेतल्यानंतर सेलरला माहित आहे की फक्त जीएसटी किती भरायचा, वर 40,000, 16,000 काय करतो सेलर स्वतःच्या खिशात टाकून घेतो. तर असं ग्राहकांसोबत चुकीचं होऊ नये म्हणून याच्यावर देखरेख करण्यासाठी सुद्धा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, द नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी NAA ची नियुक्ती करण्यात आलेली आहे, राईट. एवढं लक्षात ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर exemptions and thresholds. Certain goods services are exempted from GST and there are turnover based
थ्रेशोल्ड फॉर रजिस्ट्रेशन अँड कंपोजिशन स्कीम एलिजिबिलिटी. आता काही काही वस्तू ज्या आहेत ते या जीएसटीच्या ह्याच्यातून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. राईट, त्याला जीएसटी मध्ये गृहीतच धरण्यात आलेलं नाहीये. काय गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत. कोणते कोणते गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत चेक करा. मराठीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, काही वस्तू आणि सेवांना जीएसटी मधून सूट देण्यात आली आहे आणि रचना योजनेसाठी प्राप्त उलाढाल आधारित थ्रेशोल्ड्स आहेत. म्हणजे एक्झॅक्ट काय, उदाहरणार्थ आता इथे चेक करा काय कोणते कोणते गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याच्यातून रद्द करण्यात आलेलं आहे. जसं की सुरुवातीला सांगितलं होतं एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस. आता एज्युकेशन म्हणजेच काय की गव्हर्नमेंट मार्फत जे एज्युकेशन चार्ज करण्यात येते त्याच्यावर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर 5% जीएसटी आहे. बट गव्हर्नमेंटशी रिलेटेड असेल तर ह्याला वगळण्यात आलेलं आहे. हे सर्व गोष्टींवर 0% जीएसटी आहेत, ह्याला येत नाही, जीएसटी मध्ये येत नाही. डन. चला त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, ज्याला म्हणतात ISD. आणखी एक महत्वाचा ह्याच्यामधला पार्ट ISD. आता ह्या ISD चं एक्झॅक्ट काम काय काय नाही चेक करा. ओके, लार्ज बिझनेसेस with operations in multiple states can distribute the input tax credit availed on input services to their various units through ISD mechanism. आता अनेक वेळा असं होते एखादा एक उत्पादक असेल, एखादा एक वस्तूची विक्री करणारा असेल आणि त्याच्या वस्तूची विक्री प्रत्येक राज्यामध्ये होते भारतातल्या. राईट, तर अशा वेळेस त्याला जीएसटी क्लेम करण्यासाठी जीएसटी असावं लागतं, त्या राज्यात रजिस्ट्रेशन असावं लागतं. पण काही काही व्यवसाय मालक किंवा उद्योजक असे आहेत की ज्यांच्याजवळ महाराष्ट्रामध्ये त्यांचा व्यवसाय आहे तर त्यांच्या वस्तू आंध्र प्रदेशमध्ये विकल्या जाते, तेलंगणामध्ये विकल्या जाते, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये विकल्या जाते. मग अशा वेळेस त्यांना IGST मध्ये कॅटेगराइज करता येतात कारण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असतं. राईट, मग ते टाळण्यासाठी ते काय करत असतात माहित आहे का, प्रत्येक राज्यातलं स्वतःचं जीएसटी रजिस्ट्रेशन करतात. महाराष्ट्रामधून पण करतात, आंध्रामधून पण करतात, कर्नाटक, गुजरातमधून पण करतात. आणि मग ह्या सगळ्यांवर देखरेख करण्यासाठी एकच व्यक्ती आहे की ज्याचं मल्टिपल जीएसटी रजिस्ट्रेशन आहे 4-5 राज्यांमध्ये, तर 4-5 जीएसटीचे नंबर असतील त्याच्याजवळ. मग अशा वेळेस त्याच्यावर देखरेख करण्यासाठी इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरची नोंद करण्यात येते. ISD मेकॅनिझम काय सांगण्यात आलेलं आहे, लार्ज बिझनेसेस विथ ऑपरेशन्स इन मल्टिपल स्टेट्स can distribute the input tax credit avail on input services to their various units through ISD mechanism. आणि मग ISD mechanism काय करते, त्या प्रत्येक जीएसटी चा नंबर आहे एकत्रित आणून जे पण त्यांचं ज्या ज्या राज्यातलं जीएसटी आहे ते त्यांना जे पण जीएसटी चं रिटर्न मध्ये मिळणारे पैसे असतील किंवा त्या त्या राज्यातल्या सरकारला मिळणारा बेनिफिट असेल ते ISD मेकॅनिझम द्वारे करण्यात येत असते. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये ऑपरेशन्स असलेले मोठे व्यवसाय विविध युनिट्सना इनपुट सेवांवर मिळालेले इनपुट टॅक्स क्रेडिट ISD यंत्रणेद्वारे वितरित करू शकतात. राईट, चला त्याच्यानंतर आता सपोज थोडक्यात सांगायचं असलं तर एखादा एक विक्रेता आहे, ISD इनपुट आपल्याला इथं सुरुवातीला झालेला आहे इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये. ओके, ITC मध्ये तुम्ही बघितलं. आता इथं या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, थोडक्यात सांगतो की एक विक्रेता आहे जसं की हिरो शोरूम, बरोबर आहे, हिरोचं शोरूम किंवा होंडा शोरूम म्हणा, त्यांचं अनेक राज्यांमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन आहे. आता प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा जेव्हा कस्टमर त्यांची गाड्या वगैरे घेत असतात तर काही ना काही जीएसटी मध्ये त्यांना सूट मिळत असते. मग कोणत्या राज्यात किती सूट मिळाली, ग्राहकांना किती पैसे वापस गेलं, याच्यावर जर त्यांना देखरेख करायचं असेल तर त्यांना इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ISD मेकॅनिझमचा वापर त्यांना करावा लागेल. त्याच्यानंतर 15वा पॉइंट ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे, द डिटर्मिनेशन ऑफ द प्लेसेस ऑफ सप्लाय क्रुशियल इन जीएसटी. काय सांगण्यात आलेलं आहे, द डिटर्मिनेशन of the supply is a crucial in GST as the determines whether a transaction is intrastate or interstate. Intrastate म्हणजेच काय, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्याच राज्यांतर्गत, thereby affecting the applicability of CGST, SGST and IGST. म्हणजे वस्तू जो पुरवठावर कर आकारण्यात येत असतो तो डिपेंड असतो. जर राज्यातल्या राज्यामध्ये असेल तर मग इंट्रास्टेट असेल राज्यातल्या राज्यात तर CGST आणि SGST मध्ये कॅटेगराइज करण्यात येतात. जर राज्याच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आंतरराज्यीय असेल
तर मग IGST त्याच्यामध्ये कॅटेगराईज करण्यात येते, IGST त्यावर लागू होते. त्याच्यानंतर 15वा पॉइंट ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे कंप्लायन्सेस अँड एन्फोर्समेंट. कंप्लायन्सेस अँड एन्फोर्समेंट काय म्हणजे काय की याच्यावर देखरेख करणार कोण आहे, कोणामार्फत याचं देखरेख वगैरे करण्यात येते. ह्याच्यामध्ये सर्वात पहिलं पॉइंट तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे जीएसटी कंप्लायन्सेस इन्व्हॉल्व्स रेग्युलर फायलिंग ऑफ रिटर्न्स, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड टाइमली पेमेंट ऑफ टॅक्सेस. नॉन कंप्लायन्सेस कॅन रिटर्न इन पेनल्टीज अँड लीगल कॉन्सिक्वेन्सेस. राईट. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की जीएसटी अनुपालन मध्ये, जीएसटी मध्ये म्हणजे एखादा एक माणसाचा जीएसटी असेल तर त्याला काय काय करावं लागतं एक्झॅक्ट. राईट. जीएसटी अनुपालनामध्ये रिटर्न भरणे, रेकॉर्डची देखभाल करणे आणि वेळेवर कर भरणे यांचा समावेश होतो. पालन न केल्यास दंड आणि कायदेशीर परिणाम होऊ शकतात. म्हणजेच काय की कंप्लायन्सेस अँड एन्फोर्समेंट मध्ये एक्झॅक्ट काय सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं जीएसटी असेल तर त्याला रेग्युलर त्याचा अकाउंट्स मध्ये सर्व व्यवहार मेंटेन करावं लागतात. त्यानंतर कंपल्सरी वर्षाच्या शेवटी आयटी फाईल करावं लागते, आयटी रिटर्न भरावा लागतो, अन्यथा त्याच्यावर दंड वगैरे आकारण्यात येत असते. हे असे जीएसटीचे 15 पॉइंट्स आहेत जे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कंपल्सरीली लक्षात राहायला पाहिजे. हे जर 15 पॉइंट लक्षात राहत नसतील मग काहीच नाही. आता बारी आहे या 15 पॉइंटवर काही बेसिक प्रश्न तुम्हाला विचारतो आणि असे काही प्रश्न आहेत ते असे काही मी जे क्वेश्चन आता विचारणार आहे 20 क्वेश्चनचे जवळपास मी विचारेन. त्यातले काही क्वेश्चन्स असे आहेत की जे मी आजच्या पार्ट मध्ये शिकवलो नाही, उद्याच्या पार्ट मध्ये शिकवणार आहे. बट जस्ट टू टेस्ट युअर प्रेझेन्स ऑफ माइंड की एखादा एक पॉइंट झाला नसेल तरी प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देऊ शकता ते तेवढंच जाणून घेण्यासाठी त्यातले काही क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक ऍक्टवर माझे 2 ते 3 लेक्चर होणार आहेत. त्यातला हा जीएसटीचा पहिला झाला. याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण फक्त प्रोव्हिजन्स बघणार आहोत. अंडर जीएसटी ऍक्ट सेक्शन 1 काय म्हणते, 2 काय म्हणते, इम्पॉर्टंट सेक्शन्स आपल्याला पाहायचे. त्याच्यानंतर पेनल्टीची रक्कम सुद्धा पाहायची. ओके. तर पहिला प्रश्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे की प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावयाची आहेत. ओके. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर चेक करा. व्हॉट डज जीएसटी स्टँड फॉर. चला फटाफट विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यायचं आहे. जीएसटी कशासाठी स्टँड करतो. व्हॉट डज जीएसटी स्टँड फॉर. जीएसटी चा जो फुल फॉर्म आहे तो एक्झॅक्ट काय दिलेला आहे. ऑप्शन ABCD मध्ये तुम्हाला आन्सर फटाफट कमेंट सेक्शन मध्ये द्यायचे किंवा तुम्ही जर रेकॉर्डेड व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. जीएसटीचा फुल फॉर्म काय. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स सेल्स टॅक्स, जनरल सेल्स टॅक्स किंवा ग्लोबल सर्व्हिस टॅक्स. आन्सर असेल तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचं ऑप्शन ए गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो की एक्झॅक्ट करेक्ट आन्सर आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स चेक करू शकता. आन्सर तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवर. विच इयर वॉज द जीएसटी ऍक्ट इम्प्लिमेंटेड इन इंडिया. भारतामध्ये इसवी सन कधी जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला. तोपर्यंत आणखी एक प्राइस मी कव्हर करतो. पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिसिटी महावितरणचे स्टुडंट आहेत त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिलवर एक्झॅक्ट जीएसटी आकारल्या जात नाही किंवा एक्झॅक्ट त्याचं वर्गवारी नाही की 5% मध्ये येते का 18% मध्ये येते. वाय. बिकॉज त्याचे प्राइजेस कमी जास्त, आता पेट्रोलचे प्राइजेस कंटिन्युअसली कमी जास्त होत असतात. त्याचबरोबर युनिटचा दर सुद्धा जो असतो तो कमी जास्त वापर होत असतो ग्राहकांमार्फत. त्याच्यामुळे त्याच्यावर जीएसटीचा एक्झॅक्ट वर्गवारी फिक्स नाही. ओके डन. भारतामध्ये जीएसटी ऍक्ट कधी लागू करण्यात आला होता. 2017 साली. सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. हु ऍडमिनिस्ट्रेट द जीएसटी इन इंडिया. भारतामध्ये जीएसटीचं जे पण काही प्रशासन वगैरे असते, देखभाल असते ते कोणामार्फत करण्यात येत असते. सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत, स्टेट गव्हर्नमेंट मार्फत, बोथ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट का लोकल म्युनिसिपालिटीज. आता लोकल म्युनिसिपालिटी थोडीच याच्यावर देखभाल करणार नाही.
एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा बोथ, काय वाटते? तर ज्यांचं ज्यांचं कमेंटमध्ये ऑप्शन सी येत आहे ते एक्झॅक्ट करेक्ट आहेत. बोथ पार्टीज मार्फत त्याची देखभाल करण्यात येत असते. ओके, फ्रॉम बोथ पार्टीज. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 4. अंडर जीएसटी हाऊ मेनी टाइप्स ऑफ टॅक्सेस आर लेव्हिड? म्हणजे जीएसटी मार्फत एकूण किती प्रकारचे कर आकारल्या जातात? एक प्रकारचं, 2, 3 किंवा 4, एकूण किती प्रकारचे कर आकारल्या जातात? सर, जीएसटी टॅक्स म्हणजे एक तर तो कर असतो गुड्स म्हणजे वस्तूंवर, आणि दुसरा तो कर असतो सर सर्व्हिसेसवर. म्हणजे दोन आन्सर जो येईल तो आन्सर असेल ऑप्शन 2, सर्व्हिस 2 वर. राईट, म्हणजे कोणते कोणते दोन वस्तू आहेत? फर्स्ट गुड्स आणि सेकंड सर्व्हिसेस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी? बघा, सेम क्वेश्चन आहे, फक्त थोडं घुमून फिरून विचारलेलं आहे की जीएसटी मध्ये दोन प्रकार कोणते कोणते आहेत जीएसटीचे. राईट, व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ जीएसटी? सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी, त्याच्यानंतर गुड्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, इंटिग्रेटेड जीएसटी अँड युनियन जीएसटी, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. इथं मला असं वाटते की मुलं ऑप्शन ए आणि बी मध्ये खूप जणांचा मिस्टेक होईल, दोन्ही कन्फ्यूज करतील. कारण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये गुड्स पण आहे, सर्व्हिस पण आहे, दोन्हीवर पण टॅक्स आकारण्यात येतो. आणि त्या जीएसटीचे सुद्धा दोन प्रकार पडतात, एक सेंट्रल जीएसटी आणि दुसरा स्टेट जीएसटी. मग याचा आन्सर काय आहे? प्रश्न बघा काय सांगण्यात आलेला आहे. व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी? जीएसटी मध्ये जीएसटी हा कशावर लागू करण्यात येतो असं म्हणलेलं नाहीये. जीएसटी मध्ये, अंडर जीएसटी मध्ये कोणत्या दोन प्रकारचे कर असतात? तर आन्सर असेल सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी. राईट, जीएसटी कशावर लादण्यात येतो? गुड्स अँड सर्व्हिसेसवर. जीएसटी मध्ये कोणत्या दोन प्रकारचे टॅक्सेस असतात? तर एक सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी. क्वेश्चन नंबर 6, व्यवस्थित आन्सर द्या. आता हे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये, जस्ट टू टेस्ट युअर प्रेझेन्स ऑफ माइंड, की एक्झॅक्ट तुम्हाला जर एक्झाम मध्ये अशा प्रकारचा काही प्रश्न आलं जे तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पार्ट पैकी नाहीये, मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही कसं तुमची हजर जबाबी असते उत्तर देता. ओके, व्हॉट इज द थ्रेशोल्ड टर्नओव्हर लिमिट फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन फॉर द बिझनेसमॅन इन द मोस्ट स्टेट्स? म्हणजे सर्वाधिक राज्यांमध्ये जीएसटी रजिस्ट्रेशन करत असताना टर्नओव्हर म्हणजे काय? उलाढाल, पैसे येणे जाणे, व्यवसायात पैसे येणे, खरेदी विक्री वगैरे होणे, त्याला टर्नओव्हर असं म्हणतात. राईट, तर एक्झॅक्ट किती प्रकारची टर्नओव्हर लिमिट आहे, मिनिमम लिमिट, की जर तेवढी लिमिट असेल तर मग तुम्ही जीएसटी काढू शकता. राईट, तर आन्सर असेल ऑप्शन ए 10 लाख, ऑप्शन बी 20 लाख, ऑप्शन सी 50 लाख, 1 करोड. तर मिनिमम टर्नओव्हर व्हॅल्यू तुमची असायला पाहिजे 20 लॅक्सची, मग तुम्हाला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करता येते. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द हायेस्ट जीएसटी रेट लेव्हिड ऑन गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन इंडिया? म्हणजे भारतामध्ये जो जीएसटी आकारण्यात आलेला आहे ते 0, 5, 12, 18, 28% जीएसटी आकारण्यात येतो. ओके, तर सर्वाधिक जीएसटी व्याजाचा दर किती आहे? सर्वाधिक, हायेस्ट. सर्वात कमी 0 म्हणजे नाके बरोबर, त्याच्यापेक्षा कमी 5 म्हणजे त्यापेक्षा थोडं एकदम सर्वाधिक कमी 5, त्याच्यानंतर 12, मग 18 आणि मग 28 म्हणजे सर्वाधिक जास्त व्याजाचा दर, हायेस्ट रेट म्हणलेला आहे. किती आहे? 28. सर्वाधिक जास्तीत जास्त टक्केवारी किती आहे? 28. त्याच्यानंतर who is eligible to opt for the composition scheme under GST? राईट, जीएसटी ची जे कंपोजिशन स्कीम असते त्याच्यामध्ये कोणाला हिस्सा घेता येतो? कंपोजिशन स्कीम म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की एकसारखा जीएसटी जर दरवर्षी पेड करत असेल तर मग जीएसटी ची फिक्स प्राइस त्याला देण्यात येत असते. तर त्याचा मिनिमम टर्नओव्हर किती असला पाहिजे? राईट, टर्नओव्हर अप टू 75 lakhs,
1 करोड, 1.5 करोड आणि 2 करोड. तर आन्सर असेल त्याचं ऑप्शन बी, टर्नओव्हर अप टू 1 करोड. ज्याचा टर्नओव्हर वार्षिक उलाढाल 1 करोड पेक्षा जास्त आहे. म्हणजे वर्षभरामध्ये जर त्याच्या व्यवसायात 1 करोडचा टर्नओव्हर असेल, खरेदी विक्री होत असेल, 1 करोडचा खरेदी विक्री होणं आणि त्यातली अमाऊंट प्रॉफिट मध्ये येणं, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. 1 करोड रुपये तुमच्या गावामधल्या सुद्धा एखाद्या मोठं दुकान असेल, प्रत्येक गावामध्ये एक मोठं कपड्याचं दुकान असते, प्रत्येक गावामध्ये एक मोठं भांड्याचं दुकान असते, राईट, एक ज्वेलरी शॉप असते, त्याचे सुद्धा टर्नओव्हर वर्षाला 1 करोड होत असते. एक करोड टर्नओव्हर होण्यासाठी काय, समजा तुमच्या दुकानामध्ये दिवसभरामध्ये 1 लाख रुपयाची जर खरेदी विक्री झाली, 1 लाखाच्या मालाची खरेदी विक्री झाली, 10 दिवसात 10 लाखाची व्हायली, महिन्याभरात 30 लाखाची खरेदी विक्री व्हायली, 12×36 वर्षाला किती, 3,60,000, 3 करोड 60 लाखाची खरेदी विक्री व्हायली. म्हणजे 1 करोड म्हणजे तुम्ही असं उत्पन्न म्हणून धरू नका, इथं फक्त टर्नओव्हर म्हणलेलं आहे. तर टर्नओव्हर ज्याचं 1 करोड आहे त्याला कंपोजिशन स्कीम्सच्या अंडर एलिजिबल होता येते. बट त्याचं टर्नओव्हर किती असायला पाहिजे, टर्नओव्हर अप टू 1 करोड रुपीज. ऑप्शन बी. त्याच्यानंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IGST? IGST चा फुल फॉर्म काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IGST? इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, इंडियन गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, इंटरस्टेट किंवा इंटिग्रेटेड गुड्स अँड सेल्स टॅक्स. कन्फ्यूज मध्ये जाऊ नका, इथं इंटिग्रेटेड आलेलं आहे, इथं इंटिग्रेटेड आलेलं आहे, बट इथं तुम्हाला नजर चोरीनं काय टाकण्यात आलेलं आहे, सेल्स टॅक्स टाकण्यात आलेला आहे आणि इथं सर्व्हिस टॅक्स टाकण्यात आलेला आहे. तर आन्सर येईल इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ऑप्शन नंबर फर्स्ट, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, डन. लेटर ऑन क्वेश्चन नंबर 10. जेवढेही आता इथून पुढचे लेक्चर्स होतील त्याचा माझा प्रयत्न असंच असेल की लेक्चर झाल्याबरोबर लगेच तुम्हाला त्याच्यावर MCQ मी विचारेन. ओके, कारण पेंडिंग पडलं की ते पेंडिंगच पडत आहे, ते पॉसिबल होतच नाही नंतर देणं. त्यामुळे लेक्चर झालं की नोट्स, त्या नोट्सवर आधारित MCQs लगेच देऊन टाकेन. बाकी तुमचं तुम्ही सर्व मॅनेज करून घेता. ओके, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द पेमेंट ऑफ IGST? IGST म्हणजे काय, इंटिग्रेटेड, एका राज्यातून जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये वस्तूची खरेदी विक्री करण्यात येते, मग अशा वेळेस पेमेंट ऑफ जीएसटी भरण्याचं जे मेन काम असतं ते कोणाचं असतं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं, स्टेट गव्हर्नमेंटचं असतं, बोथ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटचं असतं का सप्लायर ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस इन इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन्स? अशा वेळेस ते टॅक्स कोण पेड करावं लागतं? आन्सर असेल सप्लायर ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस इन इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वस्तूची जर खरेदी विक्री करण्यात आली तर अशा वेळेस GST पेड करण्याची जी जिम्मेदारी असते तो वस्तू विकणाऱ्याची असते. कोणत्याही राज्यातून कोणत्याही राज्यात वस्तू विका, जो व्यक्ती त्या वस्तूची विक्री करत आहे, सप्लाय करत आहे, त्यालाच IGST पेड करावी लागते. ओके, कस्टमरला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज अन आउटपुट टॅक्स क्रेडिट ITC अंडर GST? आता ऑलरेडी आजच्या क्लासमध्ये झालं होतं, त्याच्यावर प्रश्न बघा काय सांगण्यात आलेला आहे. व्हॉट इज अन आउटपुट टॅक्स क्रेडिट ITC अंडर GST? सर्वात फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे, टॅक्स पेड ऑन इनपुट्स कॅन बी used to reduce tax liability on outputs. Tax paid on outputs can be used to reduce the tax liability on inputs. Reverse, right? त्यानंतर tax paid by the consumer and tax paid by the government. आन्सर तर हे दोन राहणार नाहीत का, कारण तुम्ही पण चालू आहो, कारण सर आन्सर जे आहे ते लांब आहे आणि हे दोन छोटे आहेत, त्याच्यामुळे आन्सर तर हे दोन राहणार नाही, लई चालू आहेत थोडं. आन्सर एकतर फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल, आणि त्यातल्या त्यात जर आन्सर बघायचं असेल तर आन्सर असेल ऑप्शन ए, टॅक्स पेड ऑन इनपुट्स कॅन बी यूज टू रिड्यूस टॅक्स लायबिलिटी ऑन आउटपुट्स. म्हणजे इनपुट्स म्हणजे काय, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करत असताना जेव्हा तुम्ही कच्च्या मालाची खरेदी करता त्यावेळेस जे त्याच्यावरचा टॅक्स असतो तो टॅक्स कमी केला जातो, कारण तुम्ही ITC
मध्ये बेनिफिट मिळते तुम्हाला. इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये तुम्हाला काय मिळत असते? बेनिफिट मिळत असते. तर समजून कसं घ्यायचं? टॅक्स पेड ऑन इनपुट्स कॅन बी यूज टू रिड्यूस टॅक्स लायबिलिटी ऑन आउटपुट्स, राईट. कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होत असताना त्या कच्च्या मालाच्या खरेदीवर जे तुम्हाला सूट मिळते त्या सूटला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12, which authority ensures that businesses pass on the benefit of GST to customers by reducing prices, right? हा आत्ताच आपलं झालं होतं की कोणती अथॉरिटी आहे की जे विक्रेते वस्तूची किंमत कमी करून त्याच्यावर टॅक्स कमी करत असतात, राईट. जे वस्तूची विक्री करणारे व्यापारी असतात ते वस्तूची किंमत कमी दाखवून कमी टॅक्स घेत असतात आणि मग उरलेले पैसे टेबलच्या अंडर मधून कस्टमर कडून घेत असतात. तर त्याच्यावर देखरेख कोण करत असते? विच अथॉरिटी? सर्वात शेवटच्या टॉपिक मध्ये झाला होता. आन्सर असेल CNAA, नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग अथॉरिटी. नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग अथॉरिटी ह्याच्यावर देखरेख करत असते. ओके. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा ऍक्ट शिकवत असतात खूप डीप आहे, ज्यांचं डिटेल झालेलं आहे त्यांना तर GST 1 GST 2 हे 2 सब्जेक्टच होते डिटेल मध्ये डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ मध्ये. त्यांना एक चुटकीसरची काम आहे का? कारण त्यांनी 2 वर्ष दिलेत. बट ज्यांचं डिटेल झालेलं नाहीये किंवा CA इंटर वगैरे झालं नाहीये जिथे GST वगैरे त्यांना आहे, तर त्यांनी अशा सोप्या भाषेत समजून घेण्याचा माझा छोटासा एक प्रयत्न आहे. ओके. कदाचित ज्यांचं डिटेल झालेलं आहे त्यांना माझ्यापेक्षा मी जेवढी माहिती द्यायलो त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त त्यांनी माहिती सांगत असतील. बट अननेसेसरी रिक्वायरमेंट नाही आपल्याला, कारण आहेच एका मार्कासाठी. सो एका मार्कासाठी एवढं डीप मोर दॅन इनफ आहे. ह्याच्यापेक्षा जास्त डीप गेला तर बाकी ह्या 1 मार्क पक्के करण्यासाठी बाकीचे 49 मार्क घालून टाकतात. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज अन ई-वे बिल अंडर GST? ई-वे बिल म्हणजेच काय? झालं होतं बरं. ई-वे बिल. ई-वे बिल कशाला म्हणत असतात? गेस करा काय काय सांगितलेलं आहे. अ बिल फॉर पेमेंट ऑफ टॅक्सेस, अ बिल फॉर अवेलिंग इनपुट टॅक्स क्रेडिट, अ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर द मूवमेंट ऑफ गुड्स, अ डॉक्युमेंट फॉर क्लेमिंग एक्सपोर्ट बेनिफिट्स. तुम्हाला काय सांगितलं होतं? ई-वे बिल म्हणजे काय? एका राज्यातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या अशा अनेक राज्यामध्ये जेव्हा वस्तूची विक्री होत राहते या राज्यातून त्या राज्यात, तर त्याच्यावर देखभाल करण्यासाठी, त्या मुवमेंटवर देखभाल करण्यासाठी ई-वे बिल रजिस्टर करण्यात येत असतो. तर मला असं वाटतं की 13वाचा आन्सर असायला पाहिजे C, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. ई-वे बिल म्हणजेच काय? अ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर द मुवमेंट ऑफ गुड्स, राईट. वस्तूची विक्री झाल्यानंतर त्याच्यावर देखरेख करण्यासाठी ई-वे बिल रजिस्टर करण्यात येत असतो किंवा काढण्यात येत असतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14, व्हॉट इज द पर्पज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क? GSTN चा नेटवर्क इतकं इम्पॉर्टंट प्रश्न आहे. GSTN चा एक्झॅक्ट पर्पज काय, हेतू काय? GSTN चा सर्वात शेवटचा पॉइंट होता टू कलेक्ट टॅक्सेस फ्रॉम बिझनेसेस, टू ऍडमिनिस्टर GST रिफंड्स, to provide IT infrastructure for GST implementations, to GST audit compliances, to audit GST compliances of business. Answer असेल to provide IT. GSTN हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा GST शी रिलेटेड असलेला बॅकबोन आहे, कणा समजला जातो. पाठीचा कणा असेल तर तुम्ही स्ट्रेट थांबू शकता, तसंच GSTN असेल तर सर्व गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित होतात. त्यामुळं टू प्रोव्हाइड IT इन्फ्रास्ट्रक्चर फॉर GST इम्प्लिमेंटेशन, राईट. आन्सर येईल टू प्रोव्हाइड IT इन्फ्रास्ट्रक्चर फॉर GST इम्प्लिमेंटेशन. कुठं ना कुठं तुम्हाला बेनिफिट होत असेल, कुठं ना कुठं सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. आणि जेवढं तुम्ही व्हिडिओला लाईक करताल तेवढं मला मोटिवेशन मिळत राहील. ओके. डन. क्वेश्चन नंबर 15, व्हॉट डज द टर्म प्लेस ऑफ सप्लाय रेफर्स टू इन GST? GST मध्ये एक्झॅक्ट प्लेस ऑफ सप्लाय म्हणजेच काय? तुम्हाला आता सर्वात शेवटचा पॉइंट झाला होता आपला, प्लेस ऑफ सप्लाय. लोकेशन ऑफ द सप्लायर, लोकेशन वेअर गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड, लोकेशन वेअर सर्व्हिसेस आर कन्झ्युम्ड, लास्ट लोकेशन वेअर गुड्स or services are supplied or consumed. आन्सर येईल D,
लोकेशन वेअर गुड्स अँड सर्व्हिसेस आर सप्लाइड ऑर कन्झ्युम. राईट. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की व्हॉट डज द टर्म प्लेस ऑफ सप्लाय. पुरवठ्याची एक्झॅक्ट जागा म्हणजेच काय, पुरवठा किंवा ज्या जागेवर वस्तूचा सप्लाय करण्यात येत असतो. प्लेस ऑफ सप्लाय म्हणजेच काय की अशी जागा किंवा असं लोकेशन की जिथं गुड्स पाठवलेले आहेत किंवा जिथं गुड्सचा कन्झ्युम वापर होत आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असाल तर जेठालाल मार्फत बबिताजीला फ्रीज पाठवण्यात आलं होतं. तर त्या फ्रीजचं गुड्सचं प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, गोकुलधाम सोसायटी बबिताजीचा हाऊस हा त्या वस्तूचा प्लेस ऑफ सप्लाय आहे. कारण ती वस्तू तिथे ठेवण्यात येणार आहे बबिताजीच्या फ्लॅटमध्ये, तिथे त्याचं कन्झम्पशन होणार आहे, उपभोग घेतला जाणार आहे. ओके डन. त्याच्यानंतर विच अथॉरिटी, थोडंसं टाईप करण्यामध्ये झालं होतं राहिलं होतं म्हणून मी नंतर टाईप केलं मी. विच अथॉरिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍडजस्टिंग disputes under GST. जीएसटी ऍक्ट मध्ये कोणती अथॉरिटी आहे की जे रिस्पॉन्सिबल आहे ऍडजस्टिंग किंवा ज्युडिकेटिंग म्हणा, देखरेख करण्यासाठी, किंवा कोर्टमध्ये असतं ना ज्युरी मेंबर्स असतात की झालेल्या मॅटरवर देखरेख वगैरे करत असतात. राईट. तर कोणत्या अथॉरिटीला जीएसटीशी रिलेटेड जेव्हाही डिस्प्यूट्स होत असतात, कलह, भांडणं, वादविवाद, तंटा वगैरे होत असतात, तर कोणती अथॉरिटी देखरेख करत असते. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल ऑप्शन फर्स्ट, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT, Appellate Tribunal for GST, Goods and Service Tax Appellate Authority GSTAT. आणि ऑप्शन्स आणि तुमचा आन्सर असेल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲपिलेट ऑथॉरिटी GSTAT. थोडक्यात सांगायचं असेल तर नीट लक्ष द्या, जीएसटीशी रिलेटेड कधीही काही भांडणं झाले, वादविवाद झालं, जीएसटी मध्ये काही घोळ झालं, राईट, एका राज्य म्हणत असेल की आम्हाला CGST केंद्र शासनामार्फत SGST खूप कमी आली, मागच्या काही वर्षामध्ये जेवढी येत होती त्यापेक्षा या वर्षात कितीतरी पटीने कमी आली, आमच्या राज्यामध्ये सर्व व्यवहार प्रॉफिटमध्ये आहेत, सर्व चांगलं आहे, मग एवढी जीएसटी आम्हाला का मिळेल असं एखाद्या राज्यानं केंद्र सरकारकडे तक्रार केली, भांडणं झालं, मग त्याच्यासाठी सर्वात मेन जबाबदार किंवा त्याच्यावर देखरेख करणारी, जो निकाल लावणारी अथॉरिटी असते त्याला काय म्हणण्यात येतात, त्या अथॉरिटीला म्हणत असतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲपिलिएट अथॉरिटी GSTAT. कधी जर काही भांडणं झालं, वादविवाद झाला, तर त्याच्यावर देखरेख करण्यासाठी जे ज्युरी असते, त्याच्यावर पूर्ण गोष्टी भांडणं वादविवाद मिटवण्यासाठी किंवा जबाबदारी घेणारी संघटना असते, संस्था असते, ती म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲपिलिएट अथॉरिटी GSTAT. ओके. त्यानंतर व्हॉट इज द पेनल्टी फॉर लेट फायलिंग ऑफ जीएसटी रिटर्न. जर जीएसटी फायलिंगची डेट वारंवार एप्रिल महिन्यामध्ये सरकारद्वारा टाकण्यात येते, 30 जून, 30 मे ही जीएसटी फायलिंगची डेट आहे, लवकरात लवकर हिसाब करा आणि जीएसटी फाईल करा. मग अशा वेळेस एक्झॅक्ट जे जीएसटी फायलिंगची डेट असते ते जर डेट निघून गेली आणि तुम्ही जर फीस पेड केला नाही तर तुम्हाला कितीची पेनल्टी लागते पर डे. आन्सर असेल ₹500 पर डे ऑफ डिले. सपोज 1 तारखेला पेड करायचं होतं आणि आज 5 तारीख आहे, तुम्ही किती दिवस लेट आहात, 5 दिवस लेट आहात, तर 500 गुणिले 5 असं ₹2500 पर डे पेनल्टी लागते. क्वेश्चन नंबर 18, हु इज एलिजिबल टू क्लेम अ रिफंड ऑफ एक्सेस जीएसटी पेड. जर एक्स्ट्रा अधिकचे जीएसटी वगैरे पेड करण्यात आलं तर जे एलिजिबल क्लेम आहे, वापस मिळणारी रक्कम, रिफंड मनी सरकार मार्फत, तर ते एलिजिबल कोण पात्र आहे, कोणाला मिळायला पाहिजे ती रक्कम. व्यवसाय मालकाला मिळाली पाहिजे. सपोज जेठालालला 1 लाखचं फ्रीज 28% जीएसटी बबिताजीला 1,28,000ला विकला, तर त्यापैकी 1 लाख फ्रीजचे जेठालाल ठेवून घेतो, 28,000 गव्हर्नमेंटला देतो. आता गव्हर्नमेंट काय करत असते, जीएसटी पेड केल्यामुळं त्या 28,000 काही ना काही सूट देत असते, रिफंड करत असते मनी.
तर ते रिफंड करण्याची जे क्लेम आहे ते कोणाला मिळायला पाहिजे? जेठालालला मिळायला पाहिजे जो की एक बिझनेसमॅन आहे, का बबिताजी इंडिव्हिज्युअल व्यक्तींना मिळायला पाहिजे, का दोघांनाही मिळायला पाहिजे, का ओनली एक्सपोर्टर्स म्हणजे वस्तू विक्री करणार? एक्सपोर्ट म्हणजे तुम्ही असं समजून घ्या वस्तू विक्री करणाऱ्यांना. राईट, आन्सर येईल याचं 18व्याचं आन्सर ऑप्शन नंबर सी, बोथ बिझनेसेस अँड इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काही रक्कम 8,000 पैकी जेठालालला मिळते आणि काही रक्कम इंडिव्हिज्युअल्स बबिताजीला मिळते. 19वा, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम? ऑलरेडी झालेला प्रश्न आहे, ऑलरेडी आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे काय अंडर जीएसटी? त्याचा मेन पर्पज काय, मुख्य हेतू काय जीएसटीचा, सॉरी जीएसटी मध्ये आरसीएमचा? टू रिव्हर्स टॅक्स क्रेडिट, टू शिफ्ट द टॅक्स बर्डन फ्रॉम द सप्लायर टू द रेसिपंट, म्हणजे जो कर अगोदर विक्रेत्याला पेड करावा लागायचा तो कर आता खरेदी करणाऱ्याला ग्राहकाकडून वसूल करण्यात येतोय. राईट, टू लिव्ही tax on certain specified supplies, to exempt certain supplies from GST. ऑलरेडी सांगितलं होतं की रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे अगोदर जो वस्तूची विक्री करायला आहे त्याच्याकडून कर आकारण्यात येत होता, आता जो वस्तूची खरेदी करायला आहे जो रिसिपंट आहे त्याच्याकडून कर आकारण्यात येतो. त्यामुळे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम चा जो मुख्य हेतू आहे अंडर जीएसटी, टू शिफ्ट द टॅक्स बर्डन फ्रॉम सप्लायर टू द रिसिपंट. आन्सर याचं येईल पब्लिक बी, टू शिफ्ट टॅक्स बर्डन फ्रॉम रेसिपंट, सॉरी टू शिफ्ट द टॅक्स बर्डन फ्रॉम सप्लायर टू द रेसिपंट. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आजचा, हु वॉज द अथॉरिटी, who has the authority to make rules and regulations under GST Act? GST चे जे पण काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, त्याचा अधिकार अथॉरिटी कोणाकडे असते? कोण बनवत असतो? प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती बनवत असतात, पार्लिमेंट बनवत असते, जीएसटी काउन्सिल बनवत असते, का पंतप्रधान प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया बनवत असतात? तर आन्सर असेल जीएसटी काउन्सिल ह्याच्यावर सर्वचे सर्व नियम बनवत असते. ऑल राईट, हे काही 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जीएसटीशी रिलेटेड जे की तुम्हाला अगोदर अभ्यासायला पाहिजे. ओके, महावितरणच्या एक्झाम मध्ये काही बेअर ऍक्ट्स असतात जे विचारण्यात येत असतात, त्यामध्ये जीएसटी एक आहे. याच्यानंतर सुद्धा आपण आणखी काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत 3 डेमो लेक्चर झालेले आहेत. हा डेमो लेक्चर 4था होता. इथून सारे लेक्चर्स अशा पद्धतीचे होतील जेणेकरून जेवढेही स्टुडंट फीस पेड केलेले आहेत किंवा एका आशेच्या नजरेने माझ्याकडे पाहत आहेत त्या प्रत्येकांचा फायदा व्हावा. म्हणजे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी सर्व इम्पॉर्टंट पॉइंट्स प्रत्येक ऍक्ट मधले आणि प्रत्येक चॅप्टर मधले तुम्हाला अशाप्रमाणे मिळतील आणि मराठी मिडियमचे स्टुडंट असतील त्यांना अशा पद्धतीने नोट्स मिळतील. दोघांचाही फायदा त्याच्यामध्ये होईल. राईट, त्यानंतर जेवढेही पॉइंट्स मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये एका पर्टिक्युलर लेक्चर मध्ये शिकवेन त्याच पॉइंट्सवर शेवटी मी तुम्हाला काही एमसीक्यूज देईन आणि ह्याच एमसीक्यूतून काही एमसीक्यूज तुम्हाला त्या टेस्ट मध्ये येतील जे की तुम्ही सॉल्व्ह कराल. सपोज जर आले नाही बट इथपर्यंत तरी मी तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड वाढवेन ज्याच्यामुळं तुम्ही त्या आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताल. आता ह्या 20 जे जीएसटी मी तुम्हाला जीएसटी वर 20 प्रश्न विचारले होते त्यातले 11-12 क्वेश्चन्स मी शिकवलेले होते. राईट, बाकी 8 प्रश्न नॉन कवर्ड पोर्शन मधले आले होते बट त्यातले 3-4चे आन्सर तुम्ही दिल्यात व्यवस्थित. राईट, 1-2 जे चुकलेत ते व्यवस्थित करा. आता सर्वात इम्पॉर्टंट ह्या लेक्चरचे पीडीएफ जे आहेत किंवा इथून पुढचे सगळे नोट्स तुम्हाला अशाच फॉर्म मध्ये मिळतील. ते सर्वच्या सर्व नोट्स DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर प्लस सारथी एज्युकेशनच्या ऍप्लिकेशनवर जो महावितरणची बॅच आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केलेले आहेत. राईट, तिथून तुम्ही ते कव्हर करू शकता, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. आणि पहिल्या 50 स्टुडंटसाठी 1200 रुपये फीस होती महावितरणच्या बॅचची. त्याच्यानंतर प्रत्येक जणांसाठी 1500 रुपये आहे. तर ऑलमोस्ट आता फक्त 5 शिल्लक राहिलेले आहेत सारथीच्या याच्यावर, कारण तिकडे बॅच स्लॉट फुल झालेला आहे. बाकी इफ इन केस जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर काही प्लेसेस शिल्लक आहेत, ते ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी मी माझा नंबर इथं ड्रॉप करत आहे. या नंबरवर तुम्हाला मेसेज, व्हॉट्सअप मेसेज वगैरे करायचा आहे. जे पण तुमचे डाउट्स असतील ते मी सॉल्व्ह करेन. ओके, डन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय, टेक केअर. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. DA2 अकॅडमीचा ॲप, सारथीचा ॲप डाउनलोड करा आणि चॅनलला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आणि सारथीच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.